फलटण हे सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर, शिवाजी महाराजांची सासरवाडी इथलीच. शिखर शिंगणापूर सारखे महाराजांचे कुलदैवतही या परिसरात आहे. शंभू महादेवाच्या डोंगर रांगांनी हा परिसर नखशिकांत सजलेला आहे. मानदेशातील या परिसरातच बाणगंगा, मानगंगा या नद्यांचा उगम सीतेच्या डोंगर रांगावर होतो. याच डोंगर रांगावर फलटणच्या पूर्वेकडे एक डोंगर शृंग आकाशात झेपावलेले दिसते. खासे शिवरायांनी या शिखरावर एक बलदंड तालेवर किल्ल्याची निर्मिती करून हा भूभाग संरक्षित केला. शिवाजी महाराजांनी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधलेला वारुळासारखा आकार असलेला हा किल्ला म्हणजे किल्ले वारुगड होय. किल्ले वारुगडवर येण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. यातील पहिला मार्ग खड्या चढाईचा असल्याने दमछाक करणार आहे. फलटणपासून वारुगडाच्या पायथ्याशी असलेल्या गिरवी गावातून गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेरनी साधारण आपल्याला 1.5 तास लागतात. आपण वारुगडाच्या माचीवर असलेल्या फलटण दरवाजाजवळ येऊन पोहोचतो. गडावर जाण्यासाठी दुसरा एक सोपा मार्ग आहे, तो म्हणजे थेट गाडी रस्त्याने वारुगडाच्या माचीवर प्रवेश करता येतो. फलटण दहिवडी रस्त्याने बिजवडी गावातून उजवीकडे वळून आपण थेट वारुगडाच्या माचीवरील घोडेवाडी गावात येऊन पोचतो. वारुगडाचा विस्तार मोठा आहे. चोहोबाजूंनी शंभू महादेवाच्या 11 विक्राळ डोंगररांगांनी या किल्ल्याचे नैसर्गिक संरक्षण केले आहे. लांब लचक पसरलेली वारुगडाची माची चोहोबाजूंनी तटबंदी बांधून महाराजांनी संरक्षित केलेली आहे. मध्यभागी तटबुरुजांनी सजलेला बालेकिल्ल्याचा डोंगर आहे. आपण घोडेवाडी म्हणजेच माचीवर प्रवेश करताच देखना बालेकिल्ला आपले लक्ष वेधून घेतो. सुरुवातीला रस्त्याच्या उजव्या बाजूला आपणास एक दरवाजा दिसून येतो आणि एक हनुमानाचे शिल्प देखील शेतामध्ये पाहायला मिळते. या दरवाजाच्या पुढे पाण्याची 2 टाके असून त्यातील एक टाकं भले मोठे व दुसरे बांधीव आहे. ही टाकी पाहून परत रस्त्याकडे येत असताना आपणास उघड्यावरच शिवलिंग व सुंदर नंदी दृष्टिक्षेपास पडतो. हे महादेवाचे दर्शन घेऊन गाडे रस्त्याने माचीवरील प्रशस्त अशा भैरवनाथाच्या मंदिरापाशी आपण येऊन पोहोचतो. माचीवरील भैरवनाथाचे मंदिर हे रहाळातील लोकांचे श्रद्धास्थान. मंदिर व परिसर अतिशय सुंदर व नीटनेटका आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ व 2 विरगळे आहेत. भैरवनाथाचे मनोभावे दर्शन घेऊन आपण माचीवरील अजून 2 महत्त्वाचे अवशेष पाहण्यासाठी
डोंगर रांगेला डावीकडे ठेवत कूच करायची. थोड्याच वेळात आपण माचीवरील मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन म्हणजेच पलटण दरवाजापाशी येऊन पोचतो. आज मितीस जरी हे प्रवेशद्वार भग्नावस्थेत असले तरी गोमुखी बांधणीचे हे प्रवेशद्वार त्याच्या गतवैभवाची चुणूक आपल्याला दाखवून देते. गिरवी गावातून साधारण तासाभराची पायपीट करून आपण याच दरवाजाने गड प्रवेश करतो. फलटण दरवाजा व्यवस्थित पाहून आपण माचीवरील बारमाही पाण्याचा साठा असलेल्या खांबटाक्याजवळ येऊन पोचतो. या टाक्याचे संवर्धन केले असून यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. माचीवरील हे सर्व अवशेष पाहिल्यानंतर आपल्याला तटबुरुजांनी सजलेला बालेकिल्ल्याचा डोंगर खुणावू लागतो. बालेकिल्ल्याच्या डोंगरावरून एक दगडी बांधकाम असलेले जाडजूड भिंत खाली माचीपर्यंत आलेली आहे. आपण याच दगडी भिंतीवरून बालेकिल्ल्याकडे मार्गस्थ व्हायचे. बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार भले मोठे व देखणे आहे. उजव्या हाताला पहारेकऱ्यांची देवडी आहे. बालेकिल्ल्याचा माथा आटोपशीर आहे. वर टेहळणीसाठी एक बुरुज पण आहे. बुरुजावरून बाजूलाच माचीवरील भैरवनाथाचे मूळ स्थान आहे. पुढे पाण्याचे एक टाकं आहे. बाजूलाच भला मोठा विहिरीसारखा खड्डा आहे. यातले दगड बालेकिल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले असावेत. या व्यतिरिक्त येथे एक दगडी चाक आपल्याला दिसून येते. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरून भैरवनाथाचे रंगरंगोटी केलेल्या मंदिरासमोरच माचीवरील सर्व अवशेषांचे शंभू महादेवाचे डोंगर रांगाचे विलोभनीय दृश्य आपणास पाहायला मिळते. वारुगडाची बांधणी शिवाजी महाराजांनी केली. चिटणीस बकरीनुसार वारुगड, भूषणगड, वर्धनगड हे किल्ले महाराजांनीच बांधलेत. मुघल दरबारातील बातमीपत्रानुसार 29 सप्टेंबर 1688 सुमारास मुल्तफर खानाच्या फौजेत नागोजी माने नावाचा अधिकारी होता. त्याने वारुगडाच्या किल्लेदाराचा इकडे याल तर किल्ले मी तुमच्या स्वाधीन करीन असा निरोप असल्याने कळविल्यावर खानाच्या खटावरून 8 कोसांवर असलेल्या संभाजीराजांच्या मुलखात पोचला. वारुगडाच्या पायथ्याशी असलेल्या संभाजीराजांचा प्रदेश त्याने उद्ध्वस्त केला. त्यावेळी वारुगडाचा किल्लेदार चालून आला. 200 मराठे मारले गेले. गुरेढोरे पकडली गेली. खान वारुगडाच्या पायथ्याशी पोचला. किल्लेदार मोठे सैन्य घेऊन चालून आले. खानाने त्यांना चकवून निघून गेला.
पुढे वारुगडाचा ताबा मुघलांकडे गेला. मुघल दरबारातील बातमीपत्रात वारुगडाचे बरेच उल्लेख सापडतात. ते पुढील प्रमाणे: मोगल दरबारातील बातमीपत्रानुसार 9 सप्टेंबर 1694 रोजी बादशहाने आज्ञा केली की हिम्मत खान बहादूरच्या फौजेसाठी लागणारा दारुगोळा वगैरेसाठी 8,000 अश्रफ्या वारुगडजवळील हिम्मत खानाच्या छावणीत पोहोचवा. 7 नोव्हेंबर 1695 रोजी वारुगडाचा किल्लेदार श्यामसिंग याच्या मनसबीत वाढ करण्यात आली. 26 जुलै 1699 रोजीच्या बातमीपत्रात खालील नोंदी आहेत. खटाव येथील हरकाऱ्यांच्या लिहिण्यावरून कळले की गनिमांचे 1,000 स्वार वारुगडजवळ जमलेले आहेत. किल्ल्यात सामग्री सरंजाम व हशम नाही. काय आज्ञा? आज्ञा झाली की मनसूर खानाने सामग्री सरंजामाची व्यवस्था करून द्यावी. खटाव प्रांताचा ठाणेदार मुफ्ताल उल खान वांगजरच्या वारुगड किल्लेदार मानसिंग राठोड यास लिहिलेल्या पत्रात लिहितो की फळफळावळ वाल्याच्या करंड्या घेऊन कहार येत होते. त्यांच्यावर चोरांनी भर रस्त्यात हल्ला करून त्यांना लुटले. ते चोर पकडावे म्हणून यापूर्वी तुम्हाला लिहिले होते, पण तुम्ही त्यांचा बंदोबस्त केलेला नाही. आता तुम्हाला आज्ञा करण्यात येते की तुम्ही गाफीलपणा टाकून द्यावा, कसून चौकशी करून गुन्हेगारांचा छडा लावावा आणि त्यांना ठार करून त्यांची प्रेते रस्त्यावरील कडेवर झाडांना लटकवावी, म्हणजे इतरांना जबर बसेल. नाहीतर तुमच्यावर गैरमर्जी होऊन तुम्हाला नोकरीवरून बडतर्फ करण्यात येईल. किल्ले वारुगड संबंधित वरील सर्व उल्लेख आपणास मुघल दरबारातील बातमीपत्रात सापडतात. 1818 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडून साताऱ्याच्या छत्रपतींच्या तर्फे विठ्ठलपंत फडणीस यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे इंग्रजांनी साताऱ्याच्या छत्रपतींकडून वारुगडाचा ताबा घेतला. वारुगड हा छोटेखानी पण देखणा किल्ला आहे. तटबंदीने वेढलेला माची, एकापेक्षा अधिक दरवाजे, देखणा बाले किल्ला, बारमाही पाण्याच्या सोयी असलेले खांबटाके, भैरवनाथाचे प्रशस्त मंदिर ही गडाची काही वैशिष्ट्ये आहेत. पावसाळ्यात या भागाचे सौंदर्य खुलून दिसते. विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांचा पायबंद बसावा म्हणून महाराजांनी वारुगडाची निर्मिती केली. 350 वर्ष उलटून सुद्धा महाराजांचा हा शिलेदार आजही आपली मान उंचावून येथील विस्तीर्ण प्रदेशावर लक्ष ठेवून आहे.